या मुखवटा घालून जगणाऱ्या जगात माझ्या मुलांची स्वामी मला काळजी वाटते. असा जर विचार तुझ्या मनात येत असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे आणि तू तो शेवटपर्यंत ऐक. तुझ्या मुलांचं भविष्य सुखकारक होण्यासाठी हा व्हिडिओ तुला खूप उपयोगी पडेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर आणि चॅनेलला सबस्क्राईब कर. मूल बाहेर गेलं की काळजी, मुलाने फोन उचलला नाही की काळजी, त्याच्या अभ्यासाची काळजी, त्याच्या भविष्याची काळजी, त्याच्या आरोग्याची काळजी. ही काळजी बाळा प्रेमातून जन्माला येते, पण जेव्हा ती काळजी भीतीमध्ये बदलते ना, तेव्हा मनाची शांती हरवते. अशाच एका क्षणी डोळे मिट आणि कल्पना कर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ तुझ्यासमोर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती करुणा आहे, त्यांच्या डोळ्यात अपार असे प्रेम आहे आणि ते तुझ्या डोक्यावरून हात ठेवून म्हणत आहेत, काळजी करू नको बाळा, मी आहे. हे शब्द कानाने ऐकण्यासाठी नाहीत, तर ते हृदयाने अनुभवण्यासाठी आहेत. ज्या क्षणी तुला आपल्या मुलांना स्वामींच्या चरणी अर्पण करतोस ना, त्या क्षणी तुझ्या मनातील भीतीचे ओझे हलके होऊ लागेल. याचा अर्थ असा नाही की आपण जबाबदारी सोडायची आहे. उलट पालक म्हणून आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडायचे आहेत आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामींवरती सोपवायचं आहे. मुलांना प्रेम दे, चांगले संस्कार दे, योग्य शिक्षण दे, सत्य, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा शिकव. पण त्यांच्यासाठी प्रत्येक संकट आपण थांबवू शकत नाही बाळा. म्हणूनच श्रद्धा आवश्यक आहे. म्हणूनच स्वामी नेहमी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको. आजपासून हा एक छोटासा नियम पाळ. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेव आणि मनात म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांचे रक्षण करा, त्याला योग्य बुद्धी द्या, वाईट संगतींपासून दूर ठेवा, त्याच्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा असू द्या. ही प्रार्थना रोज कर. तुझी मनातील भीती हळूहळू विश्वासात बदलू लागेल आणि तुझ्या मनाला अनामिक एक शांतता मिळेल. लक्षात ठेव बाळा, मुलांना फक्त पैसा पुरेसा नसतो, त्यांना त्याच्या आईवडिलांचा वेळ हवा असतो, प्रेम हवं असतं, ऐकून घेणारे आपले पालक हवे असतात. दररोज किमान 10 मिनिटे तरी त्यांच्या मनाचं ऐकून घे. त्यांच्याशी मित्रांप्रमाणे वाग, त्यांच्या मित्रांविषयी विचार, त्यांची भीती काय आहे ते समजून घे, त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन दे. हीच खरी सुरक्षा आहे बाळा. आणि त्यासोबतच माझा आशीर्वाद असेल तर एक अधिक निश्चिंत होऊन तुझं मन शांत होऊन जाईल. तू जर पालक असशील तर तुझ्या मनात भीती असणं स्वाभाविक आहे, पण जर तुझ्या डोक्यावरती माझा हात असेल तर मात्र तू मनात भीती बाळगणं म्हणजे माझ्यावरती अविश्वास ठेवणं आहे. अजूनही तुझ्या मनात जर काळजी असेल तर पुन्हा एकदा माझे शब्द आठव, काळजी करू नको बाळा, मी आहे. याहूनही मोठा आधार नाही, याहूनही मोठे कोणते संरक्षण नाही, याहूनही मोठा कोणता विश्वास नाही. त्यामुळे मनाला सतत सांगत राहा, काळजी करू नको, आपल्यासोबत स्वामी आहेत. मुलांच्या मनात एक प्रकारचं श्रद्धा निर्माण कर, लोकांविषयीची चांगली भावना निर्माण कर, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दे, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दे आणि नेहमी अध्यात्माच्या मार्गावरती चालायला लाव. माझ्या बाळा, तुला दिलेलं देवाने मूल हे एक देवाची अमूल्य भेट आहे तुझ्यासाठी. त्यांच्यावरती प्रेम कर, पण त्यांना भीतीच्या पिंजऱ्यातून ठेवू नको. त्यांना उंच अशी भरारी घेऊ दे आणि त्यांच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे हा विश्वास त्यांच्या मनात रुजवायला तू त्यांना मदत कर. आजपासून एक संकल्प कर, चिंता कमी, प्रार्थना जास्त, भीती कमी, श्रद्धा जास्त, राग कमी, प्रेम जास्त, संशय कमी आणि विश्वास जास्त. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात या मंत्राने कर, ओम श्री स्वामी समर्थ. मनापासून म्हण, स्वामी माझ्या मुलांचे रक्षण करा, त्यांना सद्बुद्धी द्या, त्यांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, यश आणि सत्प्रेरणा द्या. तुझ्या पाठीशी सदैव माझा हात असेल, तुझी मुलं सदैव माझ्या छत्रछायेखाली असतील. त्यामुळे बाळा, काळजी करू नको. हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको.